लिहिण्याकरता एक हात पाठवला आणि त्या हाताने तो लिहित आहे, मने मने पकड उपारशीन. आणि त्या भिंतीवर हात लिहित असताना राजा घाबरला, त्याला गाव फुटला, तो शोधू लागला. तो सर्व मंत्र्यांना, खासदारांना, सगळ्या ज्ञानी लोकांना, सर्व देवाच्या आत्मा असणाऱ्या लोकांना बोलू लागला. पण त्याला त्या भिंतीवर कोणी सांगेना काय लिहिलं, त्याचा अर्थ त्याला कळेना. तेव्हा कोणीतरी सांगितलं, जा तुझा बाप नबुकदनेस्सर काळामध्ये एक दानिएल नावाचा मनुष्य जो स्वप्नांचा अर्थ सांगतो, ज्याच्या काही देवाचा पवित्र आत्मा वसतो, जो देवाच्या आत्म्याने भरून गेलेला आहे, तो मनुष्य तुला सांगेल. आणि दानिएलला राजाच्या समोर आणण्यात आलं. राजा म्हणाला की जर तुम्हाला त्या भिंतीवरील लेखाचा अर्थ सांगितला तर तुला जांभळे वस्त्र घालण्यात येईल, तुझ्या गळ्यामध्ये सोन्याचा गोप घालण्यात येईल आणि मंत्रिमंडळातल्या तिघांपैकी तुला मोठ्या पदावर चढवलं जाईल. त्या दानिएलने काय म्हणावं? बोला हालेलुया, मोठे मोठा हालेलुया. दानिएल त्या धनाच्या मागे धावला नाही. तो म्हणतोय, राजा तुझे बक्षीस तुला ठेव, तुझं सोनं चांदी तुलाच राहू दे, त्या दुसऱ्याला उपहार कर. पण मी तुला खरं सांगतो, तुझा काळ मोजला आहे, तुला तोडला आहे आणि तू आज रात्री मरणार आहेस. इतकं स्पष्ट त्या देवाच्या सेवकानं त्या राजाला सांगितलं आणि पवित्र शास्त्र सांगतं त्या सांगण्याप्रमाणे घडलं आणि दानिएलला उंच पदावर चढवलं गेलं. मला सांगायचं आहे, खरं वजन देवाला प्रिय आहे.